चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दोन्ही टीमला मी विनंती करू की आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, आपण पाहतोय चौथी मॅच खरं तर इथून स्टार्ट केली जाईल. द्रोणागिरी कॅपिटल्स वर्सेस सिंधुदुर्ग स्मॅशर्स. टॉस जिंकला बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रणव आणि अयंकाशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल षटकारानं एक दमदार एक दर्जेदार सुरुवात खरं तर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज प्रणवच्या बॅट मधून 600च्या स्ट्राईक रेटनं स्वतःची आणि संघाची सुरुवात. थँक्यू डीजे. खरं तर आपण पाहतोय प्रणवच्या बॅट मधून खरं तर हा फटका आपण पाहिला. सिंधुदुर्ग टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग खरं तर गोलंदाजीचा निर्णय. त्यानंतर पहा पहिल्या इनिंग मध्ये खरं तरी सुरू असणारी हाणामारी. प्रणव झालाय आक्रमक. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. यस, आज SPL धमक आपण इथे पाहतोय. मेगा फायनल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल आणि गुरुजी पोपेट यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की आज शेवटचा आणि अंतिम दिवस. सत्यवानजी काकडे संघ सरांना आपण पाहतो खरं तर पंचांच्या भूमिकेमध्ये थोडासा डान्स झाला पाहिजे. जरूर प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम जरूर आपण करा असे मात्र आयोजन कमिटीकडून इथून सांगण्यात येत आहे. थँक्यू. थँक्यू लवेश दादा. खरं तर आपण पाहतोय पहा तुमचा 12वा खेळाडू इथे नाहीये. तुम्ही पहिला नाव अनाऊन्स केलं प्रणव आणि तदनंतर तुम्ही इथे येऊन सांगता साहिल आहे. स्कोअरबोर्ड मध्ये नंतर मिस्टेक झाली तर पुन्हा आमच्यावर याल तुम्ही दादा असं. यस, इट्स अ नो बॉल. खरं तर आपण पाहतोय चेंबूर गावातील युवा नेते अविनाश दादा गायकवाड याच्यासाठी जर साहिलने या बॉलवरती षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. यस, प्रयत्न चांगला होता. फ्री हिटची संधी होती खरं तर परंतु तदनंतर डॉट बॉल आलाय. साहिल कौशल यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं बक्षीस खरं तर या दोन खेळाडूंसाठी. ज्याने षटकार मारील त्यासाठी 200 रुपये. हा बॉल आणखी एक पूल केलाय ऑफ साइडला. व्हॉट अ शॉट. अगदी देखना फटका. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. पहिल्या ओव्हर मध्ये विवेक वरती चढवलेला हा हल्ला तब्बल धावसंख्या षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचल्या 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. काय हाणामारी सूर्य खरं तर आक्रमक झालाय. बरसतोय साहिल मैदानाच्या आतमध्ये. आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिचचा बॉल पूर करण्याचा प्रयत्न. यस, इथून मात्र आता साहिल खरं तर बाद होईल. मागील बॉलवरती त्याची दादागिरी आपण पाहिली परंतु तदनंतर गोलंदाजाचं खरं तरी कौतुक करावं लागेल. विकेटचं बटन मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकारांची भारदार खेळी साकारत असताना साहिल मात्र मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. पिकाचू सुपलीची सुद्धा ऍक्टिंग करा ना थोडीफार. जसं गाणी असेल तशी तुम्ही ऍक्टिंग करा. यस, डेफिनेटली. शुभम आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाले. पिकाचू थोडासा बॅलन्स ठेवा नाहीतर ड्रेस तुमचा मग निश्चितच त्याचा मेंटेनन्स करावा लागेल. ऑफ साइडला हा पण पाहतोय खरं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल धाव मिळेल
सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुरुषोत्तम खरं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. शुभम गोलंदाजीच्या उंबरठ्यावर राहतात. खरं तर धावा रोखणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा, तब्बल 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात आणि आता त्या धावांना बंधन आणणं खरं तर या मॅचमध्ये गरजेचं आहे. लेफ्ट हँड बॅट्समन खरं तर स्ट्राईक एंडवरती अद्याप आपल्याला पाहायला मिळेल. पुरुषोत्तम न्यू बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला हा खेळाडू. फटका सुरेख आहे, परंतु अगदी ऑफ साईडला फिल्डर तैनात होतील. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातील. पहा थोडंसं कलेक्शन मध्ये मिस्टेक तिथे आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 रन्स 22 धावा धावपटलावरती. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम होईल सज्ज. राईट टर्म ओर द विकेटनं. ऑफसाईडला मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत. थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तब्बल 2 धावा चोरल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक परफेक्ट कॉलिंग खरं तर 2 फलंदाजांच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगलं कॉम्बिनेशन खरं तर या 2 बॅट्समनच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावेंच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. खरं तर साहिल याच्या खेळीचा विचार केला. 3 षटकार ठोकत असताना एक दमदार सुरुवात आपल्या टीमला त्यानं घडवून दिली आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर अंतिम बॉलवरती त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. परंतु एक दमदार सुरुवात त्याच्या माध्यमातून खरं तर टीमला घडवून दिली आणि अद्याप धावसंख्या जाऊन पोहोचली. 4 बॉलचा खेळ झाला समाप्त 25 धावा. लवेश दादा दिग्गे त्यानंतर मंगेश दादा पाटील खरं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज आमच्या समोर जोडले गेलेत. ऑन साईडला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाची चुकी. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स चौकार. चेक चेक. आदरणीय अमितजी जाधव साहेबांचं मंचावरती अगदी शुभागमन होत आहे. तर त्यांचं देखील आपण करूया. सुकापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आज मेगा फायनलचा डे आणि मेगा फायनलचा डे मध्ये आपण पाहतो खरं तर अगदी व्यासपीठावर मान्यवरांची मांडलेले आपल्याला खरं तर पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं तसेच सीमारेषा बाहेर सर्व प्रेक्षकांचं करूया आपण सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस आणखी एक विकेट आली आहे. पहा आणखी एक धक्का बसलाय सेकंड ओव्हर मध्ये. शुभम ज्या कमबॅकिंग गोलंदाजाची गरज होती आणि ते कमबॅक खरं तर सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अय्यांक इथून मैदानाच्या बाहेर परतला जाईल. थँक्यू डीजे. अय्यांक खरं तर मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. विक्रम खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ जिथे झाला समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये जमल्या 19 धावा. त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज खरं तर सेकंड ओव्हरमध्ये आपण शुभम याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 10 धावा त्यानं खर्च केल्या आणि अशा जमल्या टोटल 29 धावा. निलेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. 3rd ओव्हरमध्ये निलेश याचा खरं तर वापर केला जातोय. पहा गोलंदाजीसाठी लेफ्ट हँड बॅट्समन खरं तर आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती 3ऱ्या क्रमांकावरती पुरुषोत्तम झालेला दाखल आणि स्ट्राईक एंड वरती केली साकारताना. लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॉलर असं कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर असं कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा खरं तर मॅच बघायला ती मजा येत असते. कारण बरेच वेळेला आपण पाहतो उजव्या हाताचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती असतो परंतु डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असतो. परंतु इथे अगदी आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा गोलंदाज आणि खरं तर फलंदाजाला बॉल समजून येत नाहीये. हा डॉट बॉल आणखी एक आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात निलेशची 3rd ओव्हरमध्ये पाहायला मिळते. यस यावेळेस आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत. सत्यवान काकडे सर. इट्स अ वाईड बॉल. अवंतर बॉल खरं तर एक्स्ट्राची एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. निलेश पुन्हा एकदा
ऑन साईडला डीप स्क्वेअरला फटका सजावलाय. फिल्डर आहेत, दुसरीचा प्रयत्न परंतु नाकार दिलं. खरं तर एक चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सागर यांची खरं तर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. टीमची धाव संख्या पुढे सरसावेल. 31 धावा दापटल्यावरती जमल्या जातील. 31 ऑन दी बोर्ड. विक्रम आलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर स्ट्राईक एंड वरती 4थ्या क्रमांकावरती इन झालेला हा खेळाडू आणि अद्याप स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मिळते. खरं तर जी दमदार सुरुवात घडून दिली होती साहिलनं, त्यानंतर मात्र षटकार येताना दिसत नाहीये. अयंगच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला, परंतु अद्याप या ओव्हरमध्ये कुठलाही मोठा फटका येताना दिसत नाहीये. ज्या धावेना बंधन करायचं होतं ते बंधन मात्र आता इथे या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या धावा मात्र इथे रोखल्या जात आहेत. अगदी अद्याप 4 हाताळे ज्यामध्ये खर्च केल्यात. फक्त 3 धावा, आणखी एक डॉट. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज निलेशसाठी. खरं तर पहिल्या षटकामध्ये बराचसा दबाव होता या टीमवरती, कारण 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु तदनंतर सेकंड ओव्हर आणि थर्ड ओव्हरमध्ये कामगिरी आपण पाहतोय. मागील बऱ्याचशा चेंडू बसून मी शांत आहे आणि आता मात्र आक्रमक झालोय हे सिद्ध करत असताना फलंदाज आपण पाहतोय. पुरुषोत्तमच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. खरं तर या ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलवरती 3च धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती खरं तर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं पुरुषोत्तमच्या बॅटमधून आणि त्यानंतर 9 धावा टोटल या ओव्हरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 10 आणि थर्ड ओव्हरमध्ये 9 अशा टोटल अद्याप जमल्यात. 3 षटकांच्या अखेरीस 38 धावा दापटल्यावरती 38 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिला बॉल डॉट बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच खरं तर 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. वॉर्निंग दिली होती की 4च खेळाडू मैदानाच्या बाहेर हवेत. नो बॉल. कारण पहा ही टीम बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. खरं तर द्रोणागिरी कॅपिटल्स अगदी वेळेमध्ये हा एकच संघ उपस्थित झाला होता. वॉर्निंग दिली होती खरं तर मॅच टॉस जेव्हा उडवला तेव्हा सुद्धा आणि मॅच स्टार्ट होताना सुद्धा वॉर्निंग दिली होती. नो बॉल ना? यस पंच, नो बॉल. ओके. फ्री हिटची सुवर्ण संधी पहा. फ्री हिटची संधी. अशा चुका खरं तर क्रिकेटमध्ये, कारण रिपोर्टिंग टाइम होता त्यावेळेत तुम्ही हजर झाले नाहीयेत. फक्त एकच संघ हजर झाला होता आणि त्यानंतर मॅनेजमेंट कडून डिसिजन आला जो संघ द्रोणागिरी कॅपिटल संघाच्या अखेरीस फाईट करेल मग तो संघ खरं तर त्या संघाचा एक खेळाडू 4थ्या ओव्हरमध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. यस, फ्रीची संधी होती परंतु आली फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 40 रन्स. 40 धावा दापटल्यावरती. यस, फ्री हिटचा चेंडू होता खरं तर आणि त्यानंतर सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल खरं तर आपण पाहतोय राहुलची चांगली दमदार कामगिरी सुरू आहे, परंतु फिल्डिंगमध्ये थोड्याशा चुक्या खरं तर आपण पाहिल्या पहिल्या बॉलवरती. कारण वॉर्निंग दिली होती की 4च खेळाडू तुम्हाला अगदी 30 सिरियलच्या बाहेर ठेवायचे आहेत. पहा इथून 2 धावा कंप्लीट अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली आहे 42 रन्स. 42 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशी मॅच, सुरेख असं आयोजन आणि अगदी आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दमदार आयोजन आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत पालीदेव सुकापूर सदस्य लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष महेश दादा पाटील आणि त्यानंतर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पालीदेव सुकापूर सरपंच योगिताताई राजेश दादा पाटील आणि त्यानंतर माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वस्व रुपेश दादा पाटील अशा 3 बंधुराज आणि त्यांचं हे दमदार आयोजन खरं तर आपल्याला सुकापूर प्रीमियर लीगचं पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. यस, 42 धावा अद्याप जमल्यात.
आणि त्यानंतर आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल आपण नो येताना आपण पाहिला आणि त्यानंतर आणखी 3 फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाला. चौथा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे. अगदी यस स्वतःची बॉडी कंट्रोल केली, अगदी स्वतःला सावरलेस. पंच फलंदाज बाद आहे. डेफिनेटली फलंदाज होईल बाद. धक्का बसेल, धक्का क्रमांक 3. खरं तर पुरुषोत्तम मैदानाच्या बाहेर. यस डेफिनेटली काय षटक हाताळलं जाते पहा. गोलंदाजाचं खरं तर कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 1 बॉल, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रातील पूर्वार्धातील 4थ्या षटकातील अंतिम बॉल. आणि इथे पहा डिक्लेअरचे एक सिंगल धाव खरं तर मिळेल, टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि षटक क्रमांक 14 होईल समाप्त. पहिल्या सत्राची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या सत्रामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली द्रोणागिरी कॅपिटल्स, ज्या संघाने धावा जमवल्या टोटल 43 धावा, 44 धावांचं टार्गेट. 24 बॉलमध्ये खरं तर 11ची सरासरी राखत असताना हे टार्गेट आता चेस करावं लागेल. बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीम. दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी आपण टॉससाठी खरं तर विनंती करत आहोत दोन्ही टीमला. जंजिरा जायंट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना अजिंक्य तारा रायडर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल व्यासपीठावर या. टॉस खरं तर केला जाईल आणि खरं तर मंगेश दादा पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईंट होतील दुसऱ्या सत्रामध्ये. सर आम्ही विनंती करतो की जंजिरा जायंट्स आणि अजिंक्य तारा रायडर्स दोन्ही टीमचे कॅप्टन यावा. पण अगदी व्यासपीठावर पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. पुढील होणारी मॅच जंजिरा जायंट्स आणि अजिंक्य तारा रायडर्स या 2 टीम दरम्यान असेल. तर दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की यावा आपण अगदी व्यासपीठावर लगेच पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर 2 टीम दरम्यान इथे टॉस केला जातोय. तर टॉस होतोय. पुढची मॅच पाहायला मिळेल जंजिरा जायंट्स आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करणारे अजिंक्य तारा रायडर्स या 2 संघादरम्यान टॉस होतं. टॉस करण्यासाठी आपण पाहतोय महेशदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्त्यांच्या पवित्र शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस द बॉस अजिंक्य तारा या संघाने टॉस जिंकला. निर्णय पेंडिंग आहे का? यस यस टॉस जिंकलाय. पुढील मॅचचा खरं तर आपण 5वी मॅच पुढील आपल्याला पाहायला मिळेल अजिंक्य तारा टीम्सनं. यस चला फिल्डिंग सजून घ्या मी विनंती करतोय. पहा खरं तर द्रोणागिरी कॅपिटल्स टीम तुमचं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. तर आमचे को कॉमेंटेटर रिव्हॉल्व मात्रे साहेबांचे इथे शुभागमन होते, त्यांचं देखील
सुकापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. चला आपण थेट मैदानावर अर्थात शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सरपंच चषक 2025 हे दमदार आयोजन. चला चेंडूची पूर्तता करूया आपण. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. द्रोणागिरी कॅपिटल्स विपक्ष सिंधुदुर्ग स्मॅशर्स. मॅच क्रमांक 14 आपण इथे पाहतोय. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली. पूर्वार्धाचा खेळ जिथे मात्र आपण समाप्त झाल्यानंतर इथे सिंधुदुर्ग कॅपिटल्स संघाला 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. गोलंदाज विक्रम मात्र पहिला ओव्हर घेऊन येईल आणि सलामीची जोडी देखील दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आणि शुभम. पुन्हा एकदा सर्व उपस्थित सुकापूर ग्रामस्थ, या सर्व कॉलनीतले खेळाडू, त्याचबरोबर गावातील खेळाडू सर्वांचं करूया स्वागत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं करूया स्वागत. आपण पाहता खरं तर सौभाग्यवती योगिताताई राजेजी पाटील सरपंचा यांच्या नावानं हे चषक सुकापूर प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय सातत्यानं या स्पर्धेतला आज थर्रार तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम दिवस संडे रविवार मेगा फिनाले आणि एंटरटेनमेंट करत असताना आपण पाहतो पिकॉजिव आणि आज एकच दिसतोय, दुसरा साथीदार कुठे दिसत नाही. इकडे आहे का? यस रिव्हॉल्व सर. पिकाचूचा ड्रेस आज पहा पूर्णपणे वॉश केला आहे. हा नक्कीच लॉन्ड्री मध्ये टाकलं होतं त्यांनी. ड्रेस खूप मैदानावर अगदी अक्षरशः लोललेत. यस आणि ड्रेसचा मेंटेनन्स खूप आहे अशी माहिती आम्हाला खरं तर काल मिळाली. मॅचॉन पहिल्या बॉलवर ओहो लाफ्ट केलाय. गोड सुरुवात करत असताना बॅट्समन रुपेश ठोकतोय हा खणखणीत षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. चला आपण आता डोरीमॉन पिकॉजिव आपण चला यायचं आहे. जास्त मैदानात राहू नका. बॉल जर तुम्हाला लागला तर बाउंड्री वगैरे अडू शकते. पहिला बॉल फुल टॉस, त्यानंतर षटकार, त्यानंतर आपण बघितलं ती इथे मात्र एक सिंगल आले. 30 यार्ड सर्कल वर्तुळाकार क्षेत्रामध्ये हा चेंडू थांबला जातोय. आज आपण पाहतोय तर खूप ऊन आहे. उच्च तापमानामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. जवळजवळ 47°C आपण तापमान पाहिला होता मागच्या 2 दिवसामध्ये. आता 12 वाजून गेल्यानंतर बघा विशुकुले सांगतायत खूप तापमान आहे. त्यांना लागत नाही ऊन. या बॅटला ब्रश झाला होता. हो हो इथे कॅच मात्र ड्रॉप झाली. नामी संधी मिळाली आहे फलंदाज शुभमला. यस शुभ सन्मान मैदानावरती मंचावरती केला जातोय. प्रकाश मस्कर साहेबांचा खरं तरी ते शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत पालिदिवस सुकापूर सदस्य आणि लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते खरं तर प्रकाश दादा साहेबांचे ते शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छने स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर आपण शुभ सन्मान करत आहोत. 8 धावा फलकावर लागलेत. 8 रन्स. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर सिंगल आली. अशा प्रकारे 8 प्रति षटकामागे 11.0 सरासरी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विक्रम पार करून गोलंदाजी करतोय. चेंडू समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल राहील इथे डॉट बॉल. प्रकाश साहेबांचा खरं तर आपण शुभ सन्मान इथे पाहतोय. या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा स्वागत आणि तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम मान्यवरांचं खरं तर या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. लास्ट बॉल आहे. एक चेंडू बाकी आहे विक्रमचा. समोर दिलाय फ्लाय स्लिप. तिथे मात्र सज्ज होता. त्याच्या डोक्यावरनं डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाईल एका धावेसाठी. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावर. चांगलं षटक हाताळलंय. या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी जरी षटकाराला असला ना तरी फक्त 9 धावा. गुड बॉलिंग.
9 धावा धावफलकावर लागल्यात. व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सातत्यानं. खरं तर हा प्रेम आहे सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषकावर. आणि खरं तर आपण पाहतोय आज कोण चॅम्पियन ठरणार, कोणाच्या घरी जाणार रेफ्रिजरेटर, कोणाच्या घरी जाणार बायसिकल, ही चर्चा सातत्यानं आता मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. 3 बायसिकल आहेत बघा. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मालिकावीर रेफ्रिजरेटर. खूप चांगली श्रीमंत स्पर्धा आहे बघा. एखाद्या खरं तर 1,50,000 1,00,000 1,50,000ची स्पर्धा तुम्हाला जशी पाहायला मिळते ना, तसं हे दर्जेदार आयोजन. हेची डोला टेनिस क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा सुकापूर नगरीमध्ये पाहायला मिळते. भगवमय वातावरण जबरदस्त बघा. भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल लॉंग द बॉडी, शरीराला टच झाला परंतु फलंदाज रेडी नव्हता रुपेश. त्यानंतर मात्र साथी फलंदाज शुभमनं आवाज दिला, कॉल केला की धाव घ्यावी लागेल. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावर 10. अयांक येतोय गोलंदाज. गोलंदाजीच्या उंबरट्यावर 11-11 करायचे आहेत. मॅच सुरू आहे. द्रोणागिरी कॅपिटल्स विपक्ष सिंधुदुर्ग स्मॅशर्स. हा चांगला फटका टोला लगावलाय, पंच केलाय, ओहो फ्लाय झालाय डोक्याच्या वरून. चेंडू गेला 1 बाउंस, सीमा पार. SPL चौकार. क्या बात आहे. खूप चांगलं संगीत. जय शिवराय. नाही कुणा पुढे वाकला, नाही कुणा पुढे झुकला, असा मर्द मराठा माझा शिवराय एकला. जय शिवराय. शिवरायांना मानाचा मुजरा. सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषकाच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करूया. 4 धावा वाढल्यात. संघाची धावसंख्या 14. हा पुन्हा एकदा समोर दिला होता बॉल. गोलंदाज अयांक न मात्र तिथे एक आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओहो फेकी मात्र थोडी अखूर आली. 2 धावा टाळ्यांच्या आवाजानं स्वागत केलं या 2 धावांचा खेळाडू कक्षातून तुम्हाला पाहायला मिळाला. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला सिंधुदुर्ग कॅपिटल्स पाहायला मिळतोय, तर द्रोणागिरी सिंधुदुर्ग स्मॅशर्स पाहायला मिळतोय. तर इथे मात्र आपण पाहतो द्रोणागिरी कॅपिटल्स. खरं तर हाफ ट्रॅकरचा बॉल डेफिनेटली विशू कोहली आमच्याकडे वळलेत. हा व्हाईट बॉलचा इशारा. विशू कोहली मॅन फ्रॉम गव्हाण, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळलाय आणि खरं तर मच्छी जास्त आवडते त्यांना. 2-3 किलो एकदाच मच्छी खातात, एवढे मच्छीचे हवरड असे आमचे पंच विशू कोहली आहेत. हाफ ट्रॅकरचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथे मात्र 1 मिळेल धाव. एका धावेवर समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते, ती एकंदरीत 17 या आकडावर. 17 रन्स. ही स्पर्धा खूप चांगली आपण पाहतोय. खरं तर महेशजी जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना टी शर्ट स्पॉन्सर केले. जवळ एकूण बघितलं तर 24 संघ. मग टी शर्ट किती झाले, आयोजकांना टी शर्ट, खेळाडूंना टी शर्ट. ही चांगली दानशूरता तुम्हाला पाहायला मिळते. ही हाफ ट्रॅकरचा बॉल, पंचांचा इशारा आहे, इट्स नो बॉल. दुसऱ्यांदा बाउन्स केला आणि त्याच्यामुळं नो बॉल घोषित केला आहे पंचांनी. यस, आपण पाहतो खरं तर 510 प्लेयर रिव्हॉल्सर आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. मग तेवढ्या साऱ्या टी शर्टी खरं तर महेशदादा पाटील यांना पुरस्कृत केल्या. नक्कीच कौतुक करावं लागेल महेशदादा पाटील. 7007 7007 गाडी क्रमांक. आणि खरं तर इथे पाहायला मिळतोय सरळ स्टेट ड्राईव्हचा ब्लॅक स्क्रीनला टच करणारा हा अगदी जबरदस्त टोला. सरपंच चषकातला दमदार सिक्सर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता एकंदरीत 25 या आकड्यावर. 25 रन्स. 44 करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. 1 बॉल अजून बाकी आहे. यस, 1 बॉल बाकी आहे. विश्वनाथ कोहली आणि सत्यवान काकडे पहिले दगड ठेवायचे हातामध्ये काउंट करायला. आता तुमच्याकडे गोटे आहेत. आणि हा डीप बॅकवर्ड केअर लेगला अगदी चेंडू रेंगाळत जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 3 अंपायरच्या गोट्या किती त्यांच्या हातामध्ये त्या मोजाव्या लागतील. 6 का किती. सत्यवान काकडे बाबलीचा काटा.
पंचांच्या भूमिकेत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर एकंदरीत पाहायला मिळते ती टोटल 27-44 धावांचं लक्ष. आता 12 चेंडू आणि विजयासाठी लक्ष उरलंय प्राप्ती डिजिटल लाईव्ह, जिथे दादा गोंधळे आम्हाला माहिती देतील. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. थँक्यू डी जे मास्टर. खरं तर आपण पाहतोय काल 8 मार्च जागतिक महिला दिन देखील तुम्हाला साजरा होताना पाहायला मिळाला. कारण स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे पावित्र्य आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. अशा स्त्री शक्ती नारीला देखील महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कालच्या दिवसामध्ये आपण दिल्या गेल्या. हा चेंडू हुक करायचा होता आणि तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला चेंडू जाईल. डिक्लेअर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. 12-17चं समीकरण 11-16 येऊन राहिलंय. 11 चेंडू 16 धावा. खूप चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण आज पाहतोय या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ही रंगणारी SPL सरपंच चषक. दरवर्षी या स्पर्धेचा आगाज होतं, परंतु महेशदादा पाटील यांनी सांगितलं की पुढल्या वर्षी कदाचित आम्ही लवकरच डिसेंबर महिन्यातच ही SPL ठेवू. या उन्हाचा तडाखा पाहून कदाचित रजनी देखील होऊ शकेल, नाईट देखील SPL होऊ शकेल. फुल्लर लेनचा बॉल डीप मिड विकेट एरियाला जाईल. चेंडू अगदी फलंदाज ठोकतोय हा 1 बाउन्स सीमा पार चौकार. समीकरण सोपं झालंय. 11-16चं समीकरण आता 14 येऊन राहिलंय. म्हणजे चेंडू असतील 10 आणि 14 धावांची गरज. गोलंदाज खराब कामगिरी करतोय पुरुषोत्तम. चेंडू सोडून दिलाय. बॅट्समन रुपेशला माहित आहे का लेग स्टंप सोडून जातोय आणि वाईड बॉलच्या इशाऱ्यानं अतिरिक्त धावेनं धावसंख्या इथे वाढत चालली आहे. पहिल्या बॉलवर 1, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईड. 11 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 11 धावा. हे समीकरण अगदी क्लोज झालंय, सोपं झालंय. पुरुषोत्तमला आता चांगली कामगिरी करावी लागेल. खास करून आपण पाहतो द्रोणागिरी कॅपिटल्स फुलटॉस. हा अगदी चांगला बॉल भुकलाय आणि स्वतःवर नाराज रुपेश झालाय. आ बैल मुझे मार. सहज चेंडू सांगत होता की हा सीमापार होऊ शकतोय, परंतु आता डोक्यावर हात ठेवून जमणार नाहीये. चेंडू कमी झालाय. चेंडू आता बाकी असतील 9 आणि 11 धावांची आवश्यकता. यस पिकाचू डोरीमॉन, आता डान्स थोडा चांगला करा. तुम्हाला पारितोषिक खरं तर लागले गेले सत्यम सरांकडून 200 रुपये दिले जातील. जंप वगैरे एखादी आता मारून दाखवा काहीतरी प्रेक्षकांना. ओहो जंप मारावी लागेल. सत्यम सरांकडनं आलेला पारितोषिक येणार आहे 200. म्हणजे पिकाजू लोला आता मैदानावर षटकार. हा बात आहे. सत्यम सर आज आलेत वाटतं, त्यामुळं खूप मजा येईल. एक चांगले प्रशिक्षक आहेत सत्यम सर. यांचा विचार केला पहा डान्स तेवढा वेळ चालला पाहिजे. यस डीजे ऑन. आता डान्स चालेल. पाच धावांची गरज. फुल्लर लेनचा बॉल कमबॅक करतोय हा गोलंदाज. बघा इथे मात्र पुरुषोत्तमचा गेला बॉल डॉट
अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच सोडायला तयार नाहीये द्रोणागिरी कॅपिटल. सिंधुदुर्ग स्मॅशर संघ विजयाच्या उंबरठ्यावर. आणि आता हेल्मेट रिमूव्ह करायला लागेल. पैसे घेण्यासाठी एक अट मांडली आहे, हेल्मेट रिमूव्ह करावं लागेल. करतील ना ते, 500 द्यायचेत. हा, कलाकार आहेत ते. कलाकाराचा चेहरा दिसणं फार गरजेचं. कोणताही कलाकार असू दे, ते पडद्याआडचा कलाकार नको, तर चेहरा दिसणं फार गरजेचं आहे. पिकाचू तुम्ही पैसे घ्या, तुम्हाला नसेब पाहिजे असेल तर डोरेमॉनला द्या. पिकाचू खूप चांगला डान्स करतोय, त्यामुळे तो चेहरा दाखवणार नाही. पिकाचू नाहीतर कोण पण येईल ना लगेच ड्रेस चेंज करील एका मिनिटात. 500 साठी. राहू दे. चेहरा दाखवला तर मग डान्स नाही करणार प्रॉपर. चला पिकाचू कम ऑन पिकाचू. जे लोलतात ना मैदानावर ते लोलताना दिसणार नाही. हा एक डॉट जातोय. काय मॅच मध्ये मजा आली आहे. 5 चेंडू. आता मात्र इथे 5 धावांची गरज. याला म्हणतायत रफ अँड टफ, याला म्हणतायत टिट फॉर टॅट. आता मॅच मध्ये अगदी मजा आणि मजाच. 5 चेंडू 5 धावा. गोलंदाजा उंबरट्यावर. साहिलला करिश्मा. इतिहास करावा लागेल या मैदानावर. परंतु हवेमध्ये झेल होऊ शकतोय. हो यस, कॅच इज ड्रॉप. काय केलंस मित्रा. कॅच नाही तर मॅचच सोडलीस. पकडो कॅच और जीतो मॅच. टेक द कॅच, विन द मॅच. हा गणिताचा सूत्र आहे, क्रिकेटचा सूत्र तुम्हाला सांगेन. आणि तिथे मात्र तब्बल पलून काढल्या 3 धावा. बघा, कॅच पकडला असता तर 4 बॉल 5 राहिले असत्या. आता मात्र 2 धावांची गरज. क्लीन बोल्ड. हो लवली डिलिव्हरी. अजूनही मॅच बॅलन्स. फलंदाज होईल. त्रिफलाची बाद. आयला ऊनविन आहे की नाही. उन्हाचे चटकेच लागत नाही आमच्या या पिकाजीला डोरेमॉनला. रिव्हॉल्व सर आता 500 रुपये आलेत. आता एनर्जी वाढली आहे. हा, एनर्जी वाढवावी लागेल इथे मात्र देखील खेळाडूंना. कारण आता समीकरण उरलंय 3 चेंडू 2 धावांची गरज. इतिहास. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. यहाँ पे इतिहास बदलना होगा. यहाँ पे ये जीत बहुत इंपॉर्टेंट रहेगी. खुद कप्तान बीच मैदान के ऊपर. 3 चेंडू 10 धावा. आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉक बॉल. पाहत राहिलाय. इथे पाहायचं नाही, धावायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाहता ही विकेट देखील प्राप्त झाली. अजून एक विकेट. ओहो, लवली बॉलिंग. फलंदाज धावचीत बाद. हा पिकाजो हल्दी डान्स भारी करत असेल. काय डान्स करते जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही बावल्यांसाठी. आणि एका बाजूला मॅच देखील तेवढी चांगली होते त्या गोलंदाज साहिलसाठी. एकदा टाळ्या होऊ द्या. खूप चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. राहुल येतोय, न्यू बॅट्समन. खूप चांगला मॅच. मैदानावर संघर्षाची तयारी सुरू झाली आहे. स्ट्रगल कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये अगदी रंगतपणा. रोहमारी शकता. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. काय कमालीची गोलंदाजी साहिलची. साहिल टू न्यू बॅट्समन राहुलनं हा अगदी शॉट केला. 1 धावच काढावी लागेल की काय. ओहो, एकच काढली आहे. अजून शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच बॅलन्स आहे. 1 बॉल आणि 1 रन. काय रंगतदार. मित्रांनो, तुम्हाला जर आज सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू 1 रन. रिव्हॉल्व सर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे पहा. नक्कीच कंपल्सरी चेसिंग म्हटलं तर 1 धाव काढावी लागेल. साहिलला ही 1 धाव वाचवावी लागेल. गोलंदाजाने 1 धाव वाचवली तर शिवम सर यांच्याकडून 500
सत्यम सर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. आज सत्यम सरांनी एटीएम खुला केलाय सर्वांसाठी. आणि 24. बॅट्समन जिंकली तर मोहन दादांकडून 500 रुपये पहा. यस, मोहन दादा विरुद्ध सत्यम सर. एक बॉल 1 रन, जोरदार टाळ्या. फुलटॉस फेकला साहिल, काय केलंस. आणि इथे मात्र सामना जिंकलाय फलंदाज टीमनं. अर्थातच सिंधुदुर्ग स्मॅशर्स टीम विन. आणि पुढची मॅच